नमस्कार. माणसांची गोष्टीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या माणसांच्या गोष्टी बघत आहोत. यामध्येच एक नवीन अंक आहे आजच्या माणसांच्या गोष्टीचा. पुण्यापासून जवळच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये एक स्वप्न बघितलं गेलं, स्वप्नांच्या शहराचं. इटलीमधल्या पोर्टोफिनो या शहराच्या धर्तीवरती वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीने सुसज्ज असणारं भारतामधलं पहिलं खाजगी हिल स्टेशन उभारण्याची ही गोष्ट आहे लवासाची. मग 2000च्या दशकामध्ये याची सुरुवात झाली, ती म्हणजे गरिबांच्या जमिनी घेण्यापासून अगदी कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या गेल्या आणि तिथलं वसवलं जाणार होतं श्रीमंतांचं स्वप्न, श्रीमंतांच्या वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीने सज्ज असणाऱ्या घरांचं स्वप्न, म्हणजेच स्वप्नांचं शहर लवासा. प्रकल्पाला सुरुवात झाली. नंतरच्या काळामध्ये मात्र मग पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन असो किंवा इतर तांत्रिक बाबी, यामुळे हा प्रकल्प वादात सापडला आणि त्यावरती आली स्थगिती. मग जी काही कामं झाली होती तर ती कामं जैसेच्या तैसे थांबवण्यात आली. तिथं मोठमोठ्या बिल्डिंग्स, मोठमोठे सुविधा केंद्र असतील, त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स, कॉलेजेस, त्याच्यामध्ये एक प्रकारे मोठे मॉल्स असतील, तर हे उभारणं जे सुरू झालं होतं तर ते ठप्प झालं. आणि तिथून पुढे सुरुवात झाली म्हणजे स्वप्नाच्या शहराची उतरती कळा. ज्यांना जी स्वप्न दाखवली गेली तर ती स्वप्न भंगली गेली. म्हणजे गरिबांना किंवा तिथल्या स्थानिकांना रस्त्याचे, शाळा, कॉलेज किंवा त्यांना जॉबची स्वप्न दाखवली गेली. श्रीमंतांना शांततेच्या ठिकाणी घराची स्वप्न दाखवली. ही सगळी स्वप्न भंगली गेली. आजही लवासाचं जर वास्तव आपण बघितलं तर ते भयानक आहे, अगदी न पाहवणारं. म्हणजे कर्जाचा बोजा वाढत गेला, हळूहळू तिथली गुंतवणूक निघून गेली आणि तिथं खूप बोटावर मोजता येणारीच गोष्ट तिथं शिल्लक राहिली. म्हणजे खूप मोजकीच लोक तिथं आज शिल्लक राहिली. तर चला तर या शहराचा प्रवास आपण आपल्या एका दृष्टिकोनातून बघूया. स्वप्नांच्या शहराकडे एंट्री करत असताना एंट्री पॉईंट आहे, इथे एंट्री गेट आहे. एंट्री गेटला आल्यावर इथे आपल्याला दुचाकी असेल, टू व्हीलर असेल तर 200 रुपये द्यावे लागतात. फोर व्हीलर असेल 500 आणि मग जड व्हेकल असेल, तुम्ही ट्रक घेऊन येणार असेल बघायला तर तुम्हाला मात्र 1000 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, चला जाऊ आपण आता. 500 रुपये घेऊ. तर आपण आता इथं आलेलो आहोत स्वप्नांच्या शहराच्या प्रवेशद्वारावरती, एंट्री पॉईंटला. स्वप्नांचं शहर लवासा सिटी, जे की आता गोस्ट सिटी बनलेलं आहे. हे प्रवेशद्वार बघू शकता की कसं एकदम जुनाट टाईपचं बनलेलं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक गोष्टी अशा बघायला मिळतील की त्या तशाच विरून गेलेल्या आहेत. अशी ही लवासा सिटी आपल्यासाठी एक प्रवेशद्वार आहे आणि आपण या स्वप्नांच्या शहरामध्ये जाऊया. चला. स्वप्नांच्या शहराचा हा एक नजारा, जेव्हा आपण त्या शहराकडे जात असताना टॉपवरून म्हणजे घाटमाथ्यावरून पुढे जात असतो तर हे दृश्य दिसतं. म्हणजे डोंगराच्या उतरणीवरती सगळ्या बाजूने प्रत्येक असं जसं पायऱ्यागत घरांची आपल्याला इथं उतरंड दिसते. एका साईडला काही ठिकाणी तिथं विले दिसतील, काही ठिकाणी मोठे असे बंगलो दिसतील, मोठे अपार्टमेंट्स दिसतील. तर हे लवासा सिटीचं एक प्रकारे वैशिष्ट्य होतं. ते त्यांना करायचं होतं, म्हणजे विकास करायचा होता, पण तो डोंगराला पोखरून विकास करायचा होता. आणि यामुळेच जे काही वादामध्ये सापडलेलं हे एक प्रकल्प आहे तर तो बंद पडलेला आहे. ही आपल्याला गोष्ट पाहायला मिळते की कसं एक डोंगरामध्ये वसलेलं शहर पण कसं ते निश्चित पडलेलं आहे. एंटर केल्यानंतर हा एक लिंक रोड दिसतो आपल्याला. लिंक रोड का, तर डोंगराच्या एका बाजूला लिंक करणारा, म्हणजे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला लिंक करणारा. आणि हे आहे मुठा नदीवर वसलेलं. म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तुम्हाला दोन दृश्य दिसतील. डाव्या बाजूला म्हणजे इकडे जर बघितलं तर हे पाणी दिसतं, हे मुठा नदीचं पाणी. पुढे जाऊन वरसगाव धरण आहे, म्हणजे वरसगाव धरणाचं हे मोठं बॅकवॉटर आहे. आणि उजव्या साईडला जर बघितलं तर हे सगळं लवासा सिटी तुम्हाला बघायला मिळेल की जे अर्ध जिवंत असल्यासारखं आहे, अर्ध मृत पावल्यासारखं आहे. म्हणजे काही ठिकाणी लोक राहतात, काही ठिकाणी काही हॉटेल्स चालू आहेत,
आणि काही ठिकाणी बंद पडलेल्या इमारती आहेत. बाबा गाव कोणते पुढं? हे बुईनी भुईने का? इथे इथपर्यंत पुढं पण बुईनीचे बरं इथे पुढं मोगाव. तुम्हाला कुठे जायचं नेमकं? नाही आम्ही आलोत बघायला. मग असेल ते लवसम मेन गाव कुठे आहे हे मग? पाठीमागे राहिलं मग. हा का? म्हणा आम्ही उतरून आलो खाली. हा ते डोंगरात जे बंगला दिसतात ना, मग ते लवासा आधी मग असं हा, खेड तेच गाव लवासा. छोटं नव्हतं का काही? हा लवासा आधी छोटं असं गाव नव्हतं का? गाव होतं ना, गाव दासो म्हणून अच्छा आधी छोटस गाव होतं, छोटस गाव होतं. परत मग हे असं लवासा झालंय, लवासा सिटी झालंय. सिटी लवा सिटी अशी झाली की हे सगळे कडने पवारच्यांनी घेतलेले नाही, त्यामुळे त्यांनी लवासा कॅब बनवला. बर बर. मग आता इथं लोक जी राहते काही लोक राहताना पण दिसले आम्हाला. हा आहेत ना. मग त्यांच्यासाठी सुविधा विविधा आहेत का इथं सगळ्या अशा? काय आता आहेत का आम्हाला तिकडे लवासाला काही काही. हा का? हम्म. बर. मग आता इथं जे तुमच्या आता बऱ्याच लोकांच्या इथल्या स्थानिकांच्या जमिनी विमिनी गेल्या असत्या ना, हा गेलेत. मग त्यांच्या जमिनीमध्ये शेती बिती व्हायची का आधी? काय भात होती शेती ना. वगैरे करतात ना. करते ते का? हा. नाही पण आता तिकडे ते ह्याच्यात सगळी गेली ना. नाही ती गेली ते आता तिथं काय करून देतात का नाही करून देणार, ती नाही करून हा. देत. पण त्याचं काय मिळालं का त्यांना पण तसं? पैसे दिले आता काय पहिले पैसे? 3,000 4,000 काय आपला असेल त्यांचा पहिला बाजार सुरुवातीला लयच कमी होता मग तो. पहिला 3-4 मागणं हजार. मागणं मग काय आता वाढला असेल आता परत. बर बर. मग आता इथं पावसाळ्यात त्यात भरपूर पाऊस होता. पाऊस भरपूर आहे, लई पाऊस इकडे. मग बरेच लोक इथे लवासामध्ये काही कामाला पण असतील ना? हा का इथली जी ठाईक आहेत राहणारी हा. ती आहेत ना लावसाला कामाला. बर बर बर. तुमचं पोरं आम्हाला घेऊन आले इकडे घराकडे. हा फिरा म्हणले, आमची आजी आहे घरी इकडं. काय चाललंय, बरं आहे का? आमचं बरं आहे. आम्ही आलो तिकडं बघायला, म्हणलं फिरायला, पुण्यातून आलो. बघा ना, हा पुण्यातून फिरायला आलाय का? हा. मग पोरं भेटली तिथं रस्त्याने, मग ते त्यांना वाटलं बाहेर न आले तर कोणती लागले गप्पा मारा आमच्यासोबत, है ना. आता पकडून देईन पोरांना, पुण्यातली म्हणून. पुण्यातले म्हणून पकडून नेईन. तुम्ही जरा दूर राहत जा, 2 पाऊल. हा. शेती काय भात बितवायची असतात. हा का? दुसरं काय शेती आता वरई असते ना वाटतं, वरई आणि नाचणी. करतेच कधीतरी. हा हा हा. कोण करतं कोण नाही करीत. आता रानं तोडून देत नाही ना सरकार. हा, सरकार नाही तोडून हा, देते हे. सरकारने बंद केलंय ना, हा हा हा. मग त्याच्यामुळं शेती बंद झाली आता. बर बर. आणि तुमच्यासारखी मुलं हा. कुठंतरी कामाला जातात, कोण शेती करते? आता तुम्ही शेती करणार आहे का? नाही करणार ना शेती. आता कोणी समजा शिक्षण घेतलं, मग बाहेर नोकरीला लागले, हा. किंवा आता पुण्यासारख्या ठिकाणी नोकऱ्या कुठं कुठं मिळतात. हा, हे आपल्या आजी आहेत म्हणून हे घर सांभाळायचं आपलं. हा हा हा. नाही तर काय नाही. आणि इथं मग लवासात पण जात असतील ना कामाला बरेच जण. हा, इथली लवासात जास्त पण मग लवासात आहे का चांगलं काम नाही मिळतं? काम. कुठं तरी आपलं उगच हा का? कुणाला लागतंय तर कुणाला नाही. बर. असं नोकरीचं मोठं काम काहीच नाही लागत. नाही, साधीच आपली कामं काहीतरी, आपली वरच्यावर कामं काहीतरी. वरच्यावर काय कोण त्याच्यात कोण कशात आपलं कचऱ्यात, कोण बंगलं साफ कराय त्या मुलांचं. म्हणजे असं खालच्या खालीच, कुठं साफसफाई, कुठं हा, पाणी, असं हा, तसं. एवढंच काम. मग काय त्याचे पैसे पण नसतील मिळत तेवढे. पैसे किती मिळतात? आपलं पोट कुणीकडून भागवायचे. धान्य एकाच सगळे, साखर एकाची, ते तेल पाणी सगळं एकाच. काय त्याच्यात भागते? हा हा. आणि अशी मुलं प्रत्येकाची 2-2 4-4. मग काय ते ह्यांचा शाळेचा खर्च. शाळेचा खर्चच भागत नाही. बर बर. ते लई गरिबी. हा, मग गरीब आहे. आता कसं आहे की शेती तेवढी नाही, उत्पन्न तेवढं नाही म्हणल्यावर, पण नाही, काम नाही, नोकरी काम नाही तेवढं. परत आई वडील कमी शिकलेली, कमी शिकलेले, कामधंदाच त्याच्यामुळं वरच्यावर नोकरी करायचा. लागत नाही. आता हे नेमकं, आता बघा सगळे लवासामुळेच लोक इकडे येतात बघायला वगैरे, की आता आम्ही पण ते लवासा कधी बघितलं नव्हतं. फोटो त्याच्यात बघूनच मग ते माणसाला वाटतं की नेमकं ते डोंगरात काहीतरी आहे. बरोबर आहे. आणि धरणाचं वगैरे एवढं पाणी ते बघून, हो. ठीक आहे. आता आम्ही पुण्यात राहून खडकवासला जवळ आहे तिथं, किंवा मुळशी त्या साईडला पलीकडे आहे, तर ते बघतो. पण ते लवासा असं काहीतरी वसलेलं ना, असं काहीतरी भारी गाव आहे वगैरे. पण ते मग
आता तुमचं बाल तुम्ही लहानपणापासून येतच आहे, हो, लहानपणापासून येते. पण ती म्हणजे काय सुरुवात कशी झाली किंवा ते असं सुरुवातीला काय वाटलं तुम्हाला की लवासा गाव कसं सिटी येणार आहे हे ते? नाही, ह्याच्याबद्दल कंपनीने सुरुवातीला कोणालाही माहिती त्याची झालीच नाही. अच्छा. सगळ्यात पहिल्यांदा स्थानिक लोकांच्या जमिनी घेतल्या गेल्या, त्यानंतर प्रकल्पाला सुरुवात झाली. त्याच्याबद्दल आपल्याला काही एवढं सांगता येणार नाही. हा हा हा. प्रकल्प सुरू झाला आणि हा. म्हणजे बाहेरून कारण त्यावेळेस काय होतं, आमचं शिक्षणासाठी आम्ही बाहेर होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही तेव्हा लहानच असाल जेव्हा हो, सुरुवात लहान- झाली तेव्हा लहान. एकदम. हे त्याच्याबद्दल काही एवढं सांगताच येणार हा नाही. बरोबर, म्हणजे की तेव्हाच्या त्या समकालीन गोष्टी आपल्या आयडियाच नसते तेवढी. नाही. जसं आता आणि ह्या लहान मुलांना एवढं समजा आता काय महत्त्वाचा चाललं ते विषय काय कळणार नाही. होता, इकडच्या लोकांना शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांना जमिनीचं महत्व कळालं नाही. कारण शिक्षणासाठी शाळा उपलब्ध नव्हत्या. बरोबर आजही ह्या परिसरामध्ये सगळ्यात मोठी समस्या शाळेची आहे. बरोबर. जिल्हा परिषद शाळा 1ली ते 4थी पर्यंत उपलब्ध आहे. त्याच्यानंतर 10वी पर्यंत शिक्षण घ्यायचं म्हणलं मुलांना तर त्याला पानशेत सारख्या ठिकाणी जावं लागतं. त्याच्यामुळे इकडचे बऱ्यापैकी मुलं शिक्षणापासून वंचित राहील. आम्ही पानशेतला शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर पुढच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आमचं पण शिक्षण थांबलं. जेणेकरून इथून पुण्याला जायचं म्हणलं तर इथं काहीतरी रोजगार पाहिजे पालकांना, तेव्हा ते मुलाला पुढे शिकवतील. बरोबर आहे ना. अशा दृष्टीने त्याच्यामुळे बऱ्याच जणांची शिक्षण त्याच्यामुळे थांबली. लवासा तिथं वेगवेगळे स्ट्रीट व्ह्यू केले होते, म्हणजे स्ट्रीट केले होते, रस्ते असे डोंगराच्या साईडनं असे गोलाकार, आणि त्याला स्ट्रीट व्ह्यू नाव दिलं होतं. आणि त्याच्या साईडनं बंगले होते, म्हणजे त्यांचे नंबर्स वगैरे. इथं जसं की 133 नंबरचा बंगला आहे, पुढे बंगल्याचा वेगळा नंबर असेल. पण ही सगळे बंगले बंद आहेत, इथं कोणीही राहत नाहीये, सगळं ॲबेंडन झाले. म्हणजे स्वप्नातलं शहर कसं शांत पडलेलं आहे आणि कसं एकदम परत निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गात ते सामावून जाणार. हिल व्ह्यू स्ट्रीटच्या इथं आहोत आणि इथं आल्यानंतर आपण जे रस्त्याच्या कडेने सगळे बंगले बघितले त्याच्याच वरती इथे टॉपला आणि तिथं लँडस्लाईडचं जे म्हणलं तर हा बंगला बघा. बहुतेक हे आता केव्हा झालेलं लँडस्लाईड आयडिया नाही, पण हा बंगला ॲज इट इज कोसळला आहे. मॅपवरती हा रस्ता क्लिअरली पुढे जाताना दाखवते आणि पुढे वरती त्या बंगल्यांकडे जाते. तर हे सगळं निश्चित पडलेलं आहे, सगळं थांबलं गेलेलं आहे. तर हे लवासाचं वास्तव आहे. सध्या लवासा अशी निश्चित पडलेली आहे. इटलीमधील पोर्टोफिनो हे एक शहर आहे आणि ते हिल शहर म्हणून असं वसवलेलं आहे. रंगीबेरंगी इमारती आणि वेगवेगळी माहिती तिथे. तर त्याच धर्तीवरती आणि भारतामधलं सगळ्यात मोठं स्वप्नांमधलं शहर, हिल सिटी आपण म्हणूया, ते म्हणून लवासाची निर्मिती करण्याचं सुरुवात झाली. तो एक प्रयत्न होता, तो एक आपण म्हणूया की ते एक स्वप्न होतं आणि लोकांना वेगवेगळी स्वप्न दाखवली होती. म्हणजे इथं मागं बघितलं तर इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन सेंटर आहे, इन्फॉर्मेशन सेंटर आहे, मोठमोठी मॉल्स आहेत की ज्याचं बांधकाम हे सुरू झालेलं होतं तसंच रखडलेलं आहे. इथं अग्निशामकची म्हणजे पब्लिक सेफ्टी मोठं ऑफिस आहे, पोस्ट ऑफिस आहे. इथं सगळ्यात महत्त्वाचं इथं परत लवासामधली ख्राइस्ट युनिव्हर्सिटी, ती युनिव्हर्सिटी अजूनही चालू आहे म्हणतात आहे. तर इथं बरेचसे लोक वगैरे येता जाताना पण दिसतात. तर इथं अपोलो हॉस्पिटलचा एक बोर्ड पण दिसला. म्हणजे लोकांना सगळ्या गोष्टी इथंच मिळणार, कुठल्याही गोष्टीसाठी कुठे शहरात जायचं नाही, कुठल्या काही गोष्टी करायच्या नाहीत. हे सगळी आश्वासनं 2000च्या दशकामध्ये दिसली होती. पण ही आश्वासनं सगळी लिटरली धूळ खात आणि त्याच्यामध्ये अशा नैसर्गिक वनस्पती पुन्हा उगवलेल्या दिसतात. म्हणजे नेचरने पुन्हा त्याच्यावरती एक प्रकारे काय केलेलं की आगमन आपलं केलेलं. म्हणजे ज्या नेचरवरती पुन्हा एक घाला घालला होता तर तोच नेचर पुन्हा तिथं उगवताना दिसतोय. पण नक्कीच त्या
कॉन्क्रीटच्या जंगलाची पाळीमुळे मात्र इथं तशीच आपल्याला बघायला मिळतात. जाऊया आपण पुढे. लवासाच्या एकदम टॉपला आपण आलो ना, तर इथे एक हिल स्टेट एरिया आहे. एकदम वरती हा आहे टॉपला. ॲक्च्युली इथून खालचा व्ह्यू दिसतो, पण खालून वरचा खूप व्ह्यू जबरदस्त दिसतो. आणि इथं अशी सगळी परत अगेन रस्त्याच्या साईडने घर आहेत. आणि आपण अशी भरपूर घरं बघितली, सगळी बंद पडलीत. म्हणजे इथं लिटरली मोठी मोठी झाडं उगून ती परत तोडली गेलेली पण आहेत याच्यामध्ये. आता इथं बघा, हे झाड मोठं झालं होतं उंबराचं वगैरे, तर ते तोडलेलं आहे. आणि हे बंद पडलेलं आहे, म्हणजे इथं कोणी आलंच नाही आहे. ज्यांनी कोणी इन्व्हेस्टमेंट केली, ज्यांनी कोणी घेतलं, त्यांनी ते परत इकडे फिरकले सुद्धा नाहीत. आता हे सगळं असताना, हे सगळं बंद पडलं असताना काही घरं आपल्याला चालू पण दिसतात, म्हणजे जिथं कुणी लोक राहत आहेत. आता ते कसे राहत आहेत, किंवा त्यांना कुणी त्यांचं ॲक्सेस दिला, किंवा काय त्यांचं स्वतःचंच ते आहे ते राहतात. तर असंच एक घर इथं बाजूला पण आपल्याला दिसतंय. म्हणजे हे एका साईडला बंद पडलेलं, हे असं गवत वगैरे खूप उगलेलं आणि मेंटेन असणारं घर साईडला बघा, त्याच्यामध्ये त्याचा प्रॉपर प्रायव्हेट स्विमिंग पूल वगैरे दिसतोय आणि ते प्रॉपर मेंटेनसुद्धा आहे. आणि खाली तुम्ही व्हॅलीकडे जर बघाल, तर व्हॅलीकडे इकडं म्हणजे हे घराचं मेंटेन तर झालं, आणि व्हॅलीकडे इकडे बघितलं तर व्हॅली आपल्याला खाली दिसते, की ती पूर्णतः लवासा व्हॅली, लवासा सिटी. पण स्वप्नातली घरांचा चुराडा, स्वप्नातल्या घरातला धुराळा कसा झाला आहे हे आपण बघू शकतो. बघा आतली परिस्थिती काय झाली नक्की, तुम्ही एकदा त्याच्यावरती नजर टाका. स्वप्नांच्या शहरामध्ये इथं एक अशी सोसायटी बघायला मिळाली की इथे काही लोक राहतात. इथं रेसिडेन्शियल अपार्टमेंट सुद्धा पाहायला मिळाले. आणि हे बघू शकता की प्रॉपर मेंटेनवाली इथं गोल्फ क्लब वगैरे सुद्धा गोष्टी आहेत. तर इथं आशियाना, मांजरे वगैरे अशा नावाने, हे आशियाना नावाने एक ॲक्च्युली मोठी सोसायटी अशी दिसते. आणि इथं प्रॉपर मेंटेन आहे. म्हणजे लवासामध्ये काही गोष्टी, जसं की आता याच्याच तुम्ही समोरच बघाल की ती बंद पडलेली बिल्डिंग तुम्हाला इकडे दिसते. म्हणजे अर्धवट काम सोडून दिलेलं आहे, वर्षानुवर्ष तशीच पडली. आणि त्याच्याच बाजूला इथं एक सोसायटी सुद्धा एकदम प्रॉपर मेंटेन आहे. म्हणजे नक्की ह्या सिटीमध्ये काय चालू आहे आणि लोक कशी राहतात, तर हा एक मोठा प्रश्नच आहे नक्की. पण नक्कीच स्वप्नांच्या शहरामध्ये काही लोक त्यांची स्वप्न बघतात आहेत अजून, आणि काही लोकांची स्वप्न उद्ध्वस्त झालेली आपल्याला बघायला मिळतात. आपण ज्याचा उल्लेख केला होता की इटलीमधलं पोर्टोफिनो जे शहर आहे, तर ते पोर्टोफिनो स्ट्रीट नावाने सुद्धा एक इथं रस्ता केलेला आहे. आणि त्या स्ट्रीटने आपण जर गेलो तर तिथं असे सोसायटीज आणि इथे परत पुन्हा काही बंगलोज बघायला मिळतील. म्हणजे इथं विला टाईप, इथं बाकी गोष्टी इथं बऱ्याच डेव्हलप झालेल्या आहेत. पोर्टोफिनो हे शहर म्हणजे ज्याने युरोपातलं एक मोठं आणि युरोपासारखं, म्हणजे युरोपियन सिटीसारखं, शहरांसारखं वातावरण आपल्याकडे व्हावं, हा जो काही उद्देश होता, तर तो उद्देश आपल्याला इथं या शहराच्या माध्यमातून बघायला मिळताना दिसतो. तर हे नक्कीच एक नाविन्य आहे, एक वेगळे, पण एक याची दुसरी बाजू पण महत्वाची आहे. पोर्टोफिनो शहराचं वैशिष्ट्य इथं आणण्यासाठी पोर्टोफिनो एक स्ट्रीट पण इथं डेव्हलप केलं. आणि इथून तुम्ही जर व्ह्यू बघाल, हा लवासा सिटीचा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो. इथे लोक आपल्याला बघायला मिळतील, काही इथं राहत आहेत, काही त्यांचं जीवन जगतायत, आणि हे आपल्याला इथं हे शहर बघायला मिळत आहे. आपण पुढे स्ट्रीटच्या तिथं बोर्ड पण पाहिला असेल तो. स्वप्नांच्या शहरामध्ये आपण एंट्री केल्यानंतर जी स्वप्न माणसांनी बघितली होती, किंवा जी स्वप्न माणसांना दाखवली होती, त्याचं एक ऐतिहासिक चित्रण आपल्याला इथं बघायला मिळेल. ऐतिहासिक चित्रण वगैरे किंवा काही शब्द अप्रोप्रिएट मला माहित नाही का असेल, पण स्वप्नातलं घर 29 लाखापासून सुरुवात. हा बोर्ड वगैरे हे जर बघितलं, हा एक बस स्टॉप केलेला आहे.
तर माहिती नाही किंमत कधीची आहे. 29 लाख म्हणजे 10-15-20 वर्षापूर्वीची नक्कीच असू शकते. आणि त्याच्यात मिळणार काय असं दिले तर शाळेसाठी गोष्टी बजेट फ्रेंडली, म्हणजे सगळ्या गोष्टी, क्लब हाऊस, रिसॉर्ट, ॲडव्हेंचर स्पोर्ट, नेचर ट्रेल, शॉपिंग सेंटर वगैरे वगैरे, स्कूल, कॉलेज, प्ले ग्रुप, नर्सरी. यामध्ये मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या की इथं दिल्या जाणार होत्या. आणि हे सगळं आपल्याला इथं बघायला मिळतं त्याच्या ॲडव्हर्टाईजमध्ये, की नक्की लोकांना काय अपेक्षा दाखवल्या होत्या आणि लोकांच्या अपेक्षा खरंच पूर्ण झाल्या का, हे एक प्रश्नच आज आहे आपल्यासमोर. इथे बाजूलाच मोठं टाउन हॉल की जिथं इथून सगळ्या गोष्टी चालतात. म्हणजे इथे जे आपण म्हणलं की तुम्हाला विला अपार्टमेंट, स्टुडिओ अपार्टमेंट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, फॅमिली एंटरटेनमेंट, 24/7 पॉवर, वॉटर कनेक्टिव्हिटी, सिटी मॅनेजमेंट, सगळं जे आहे ते आज काहीच अस्तित्वात नाही आहे. खूप मोजक्या ठिकाणी, काही ठिकाणं जे चालू आहेत, आपण ते व्हिडिओच्या मध्यंतरी वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी आपण ते बघूया. नमस्कार. नमस्कार, बोल. आम्ही लवासा सिटी इथं बघायला आलो आणि लवासाबद्दलचं बरंच आम्ही काही ऐकलं होतं वेगवेगळं. हा, बोल. पण लवासाचं जे काय विशेष असेल, मग मला लवासा सुरू होण्यापासून ते लवासाची आत्ताची सद्यस्थिती, तर तुम्ही इथं जवळून बघत असाल तर तुम्ही तुमच्याच ह्याच्यामध्ये सांगा की नक्की लवासा काय आहे आणि काय सगळ्यात परिस्थिती आहे. लावासा आहे 2000 मध्ये चालू झालं होतं. त्यांनी कंस्ट्रक्शन वगैरे 2000 मध्ये चालू केलं होतं. त्याच्या आधी लावासा कंपनीने बरेचसे सातबारे त्यांच्या नावावरती करून घेतले शेतकऱ्यांकडनं. शेतकऱ्यांना त्या टायमाला एवढं काय माहित नव्हतं की बाबा एवढं पुढं जाऊन याचं एवढं मोठी सिटी बनवते म्हणून त्यांनी पण त्या टायमाला एजंट लोकांना जे म्हणतील त्या हिशोबाने देऊन टाकल्या जमिनी. जसे 2007-8 मध्ये लावासा ग्रो झाली, त्यानंतर मग त्या शेतकऱ्यांना वाटलं की यार आपण चुकी केली एवढ्या कमी किमतीमध्ये जमीन देऊन. आणि त्या टायमाला लावासा पण जास्त पैसे आहेत असं दाखवत होतं. बरेचसे जिथं पैसे नव्हते घालवायचे तिथं लावासा घालत होता, कारण नाव झालं, लोक जास्त पैसे लावत होते. लोक परत जसे 100 इथं 80-90 लोकांना वाटायचं बाबा इथं घर घ्यायला पाहिजे, जे 100 लोक इथं फिरायला यायचे. त्यानंतर मग जसं जास्तच हे झालं तर रूल्स पण तोडले कंपनीने, की बाबा इन्व्हायरमेंटचे रूल्स असतात काही, तर बरेचसे रूल्स पण त्यांनी फॉलो नाही केले कंपनीने. त्यामुळं काही सोशल वर्कर्स, परत इथले शेतकरी थोडे कंपनीच्या अगेन्स्ट गेले, की बाबा कंपनीला जर आपण थोडं टार्गेट केलं की कंपनी आपल्याला अजून पैसे देईन, असं शेतकऱ्यांचा समज झाला. आणि आधीच कंपनी बरेचसे लॉसमध्ये जाऊन खर्च करत होती, दाखवत होती आमच्याकडे खूप हे असं आहे तसं आहे. शेवटी मग 2011ला स्टे आला कोर्टाचा, बंद करा, कारण रूल्स नव्हते फॉलो केले अजिबात. मग 2011 पासून ग्राफ खालीच गेलं सगळं. आता हे अजून जास्तीत जास्त 2-1 वर्षाचा हे, नाहीतर सगळं संपन्न. कारण बरंचसं तुम्ही पाहताय की बरंचसं तुटफूट झालेली आहे. ते पण ते 2 बंगले गेले होते 2 वर्षापूर्वी. ते अतिवृष्टीचा हा भाग आहे सगळा सह्याद्री माउंटेन, पण इथं काय मेंटेनन्सच नाहीये, म्हणून असं घटना होणारच आहे. म्हणजे इकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे आम्ही असं ऐकून आलो की म्हणजे हे वाचनातल्या गोष्टी किंवा हे वाचनातल्या की लोकांच्या स्वप्नातलं शहर होतं आणि तशी लवासा सिटी म्हणजे ड्रीम सिटी म्हणून एक स्वप्नातली सिटी म्हणून, जसं इटलीमध्ये एक फोटोफिगर शहर आहे, त्याची सिटी लोकांनी इथं तयार करायचं. म्हणून त्या हिशोबाने लोकांनी आणि मोस्टली याच्यात गरीब लोक कमी नव्हती, पण गरिबांच्या जमीन मात्र होत्या. गरिबांच्या घर श्रीमंतांची, आणि अशी स्वप्नातली सिटी पण आज अशी निश्चित पडली. बुध बंगले होत चाललेत सगळे. गोस्ट सिटी पण असं म्हणतात, म्हणजे गोस्ट सिटीचं तसं काय नाही, गोष्ट सिटी नाहीये ते, काय सगळं बंद पडत चाललंय, लोकच नाही दिसत. सोमवार ते मंगळवार तर एक पण माणूस येत नाही. फक्त इथे कॉलेज आहे, क्राइस्ट कॉलेज, डीमेड युनिव्हर्सिटी, त्याचे 1,500-2,000 स्टुडंट आहेत. त्या कॉलेजमुळेच आता चालू आहे, नाहीतर तुम्हाला चहाची टपरी पण इथं लावासामध्ये चालू नसते दिसली जर कॉलेज नसतं तर. आता 100% कॉलेजवरच ह्या इकडल्या भागाचं इथलं सगळं रेव्हेन्यू चालू, मार्केट सगळं कॉलेजवरच आहे. आता ती पोरं सुट्ट्यांना गेल्यात, क्रिसमसच्या सुट्ट्या, नाहीतर सगळं त्यांच्या आम्ही इकडले सगळेच दुकानदार 3-4 ला शॉप चालू करतात. ओके. आणि मग रात्रभर म्हणजे 11-12 पर्यंत ठेवतो. तुम्ही इथलेच? आमची गाव आहे त्याच्यात. जे बाहेरचे बिझनेसमॅन होते ते कधीच बंद करून गेले. बरोबर, सिटीज बंद पडली, लोक काय होणार आहेत, येणार आहेत. येस. खूप धन्यवाद. पोर्टोपिनो स्ट्रीट वरून आपल्याला एक जे आहे, म्हणजे ऍक्च्युली इथं असा अंडाकृती किंवा अर्धकृती आपल्याला लवासाचा व्ह्यू बघायला मिळतो, आणि इथून खाली आपल्याला लेककडे जाता येतं. म्हणजे सिटीची रचनाच अशी केलेली आहे की मस्तपैकी तुम्ही तुमच्या घरी राहताय वगैरे, पण तुम्हाला फिरायला यायचंय, कोणी पर्यटक आलेले आहेत, म्हणजे स्वप्नातल्या शहराला
लोकांना आपली स्वप्न सत्यात उतरवायची आहेत आणि ती जेव्हा तुम्हाला सत्यात उतरून प्रत्यक्ष रिॲलिटीमध्ये यायचं आहे, म्हणजे तुमचा वेळ व्यतीत करायचा आहे आणि युरोपांमध्ये म्हणजे याच्यामध्ये खंडामध्ये जी असणारी इतर शहरं आहेत, तर त्या शहरांचं जे एक वलय आहे तर त्या वलयाचं इथं स्वरूप देण्याचा प्रयत्न झालेला आहे. जिथं गजबजलेली गर्दी असावी असा एक मानस होता किंवा ते झालं पाहिजे, तर तसं काही न होता लिटरली इथले रस्ते किंवा इथं जे स्पेस केला आहे तर तो ओस पडलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे इथं आपण बघा इथं काही आपल्याला शॉप्सचे हे बघायला मिळतील, जॉनी वॉकर, रेड लेबल वगैरे हे आहे, वल्स नंबर, स्कॉच वगैरे काही नाही, स्कॉच वगैरे सगळं स्क्रॅच झालेलं आहे. आणि इथं आज सॅटर्डे असल्यामुळे तर काही पर्यटक फिरायला आलेले बघायला मिळतात. म्हणजे इथं काही असा विशेष मेंटेन भाग नाही आहे, सगळं असं धुळखात पडलेलं आहे. लाईट्स वगैरे बंद आहेत. म्हणजे काही मोजकी स्नॅक्सचे सेंटर दुकानं सोडली, ते पण स्नॅक्सची दुकानं कोणासाठी, तर पर्यटकांसाठी, तर इथल्या लोकल लोकांसाठी नाही आहे. लवासा इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन सेंटर जे की लिटरली तिथं तर एंट्री पण देत नाही, तिथं जाऊ पण देत नाहीत, पण त्याच्याच बाजूला इथं हे अर्धवट पडलेलं बांधकाम, याच्या इकडे अर्धवट पडलेलं बांधकाम, तिकडे आपण लँडस्लाईड पाहिलं होतं, तर लँडस्लाईड आपण ते बघतोय आणि वरपर्यंत इथं बंगलो वगैरे दिसतात सगळ्या बाजूनी. इकडे सुद्धा आपण आपल्या बॅक साईडला सुद्धा बघितलं तरी टॉपला आपल्याला इकडं तिकडे बंगलो बघायला मिळतात. आणि इथं पुढे गेल्यानंतर बोटिंग क्लब वगैरे इथं आहे. चलो बघा इथं एक छोटासा स्टॉल लागलेला आहे आणि इथं असं बरंचसं आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात. ह्या विक्रेतीच्या लहान मुलांसाठीची खेळणी मोस्टली आहे आणि लहान मुलं इथं आपल्याला घेताना पण बघायला मिळतात. म्हणजे इथं अशा आवडीच्या गोष्टी आहेत इथे एकदम छान. तसं इथं बाकी अजून फूडचे काही स्टॉल वगैरे आहेत इथं. पलीकडे लांब एक जो आपल्याला ब्रिज दिसतो तर तो लिंक ब्रिज आहे. म्हणजे लवासाच्या दोन बाजू दोन टोकं जोडणारा आणि एका साईडनं इकडून परत लवासा सुरू होते आणि त्या साईडनं पण लवासा सुरू होते आणि डोंगरावरती वरती जाते. आणि त्या ब्रिजच्या अलीकडे जर आपण बघितलं तर हा आहे लवासा लेक. म्हणजे मुठा नदीवरती, मुठा नदीपासून पुढे गेलं तर वरसगाव धरण आहे. ॲक्च्युली हे वरसगाव धरणाचंच बॅकवॉटर आपण म्हणू शकतो. तर इथं मात्र पण याला नाव दिलं की लवासा लेक. आणि युरोपियन सिटींसारखंच जसं आपण उल्लेख केला वेळोवेळी, तर याच्या बाजूला असं लेक पॅलेस किंवा लवासा पॅलेस वगैरे अशा ज्या बिल्डिंग्स आहेत आपल्याला बघायला मिळतील. एका साईडने ही लवासाची पलीकडची बाजू आणि इकडे दुसरी बाजू डोंगराच्या, आणि आपण डोंगराच्या मधोमध आहोत. तर इथं असं मस्तपैकी स्ट्रीट वगैरे केलेलं आहे. पर्यटकांना सध्या हे चालू आहे. काही फूड स्टॉल्स वगैरे आहेत इथं. आणि तुम्ही तिकडे बघू शकता इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन सेंटर पण आहे. आणि त्याच्यावरती वेगवेगळे असं डोंगर चढून म्हणजे वळणांचा घाटांचा रस्ता वरतून करून जाऊत आपल्याला हे सगळे बंगलोज वगैरे दिसतात, घरं आहेत लोकांची. काही ज्यामध्येच काम अर्धवट पडलेल्या बिल्डिंग्स पाहायला मिळतात. इकडे पुन्हा लेकला कनेक्टिव्हिटी करणारा किंवा दोन्ही बाजूला कनेक्टिव्हिटी करणारा एक ब्रिज दिसतो आपल्याला. आणि इतर हे सेंटर्स दिसतात. ह्या ज्या बिल्डिंग्स वगैरे दिसतात तर हे काही नाही, याच्यात काही चालू नाही आहे. काही ठिकाणी फक्त काही लोक येता जाताना दिसतात, पण विशेष इथं काही चालू नाही आहे. तर ही आहे अशी लवासा सिटी. एक प्रकारे पर्यटकांसाठी म्हणून नक्कीच सिटीचं महत्त्व अजून आहे, कारण आपल्याला इथं सह्याद्रीचं एवढं चांगलं रूप बघायला मिळतं, सह्याद्रीची ब्युटी बघायला मिळते. आणि त्या सह्याद्रीत हे वसलेलं लवासा शहर, स्वप्नांचं शहर, लोकांच्या स्वप्नांचा चुराडा झालेलं शहर, जिथं की लोक स्वप्न अर्धवट जगत आहेत. काही लोकांची स्वप्न पूर्ण झाली, पण काही लोकांची स्वप्न धुळीस मिळाली.